नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप, शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. माझ्या मागे काय ओळखलं? हे भव्य आलिशान सगळ्या सुखसोयी असलेलं स्वप्नवत असं मुंबई मॅन्शन. एक असं मॅन्शन जे डिजिटल आहे आणि स्मार्ट आहे. इथे आपले गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी एकत्र राहणार आहेत. इथे कोणी काही कमावणार तर कोणी गमावणार, भांडणार, रुसणार, हसणार, रडणार, इगो क्लॅशेस पण होणार. कोणी कमी पडणार तर कोणी कुणावर भारी होणार. हे सगळं होत असताना ते बरंच काही शिकणार आणि नकळत बरंच काही शिकवूनही जाणार. चला तर बघूया आता नक्की काय होणार. मुंबई मॅन्शनला जायला एवढे एक्साइटेड होतो, पण आम्हाला कुठेतरी वेगळीकडेच नेलेलं. तिकडे मुलं तर नव्हतीच, फक्त एक टीव्ही होता. मला कलर पॅलेट खूप छान आहे. एस्थेटिक इनफ. आपण सगळे खूप छान दिसू इथे. ते स्नूकर गेमिंग झोन. स्नूकर आहे. ए मसाज चेअर आहे. चॉकलेट फाउंटेन. हा खरंच मुंबईचा मॅन्शन आहे. गर्ल्स, काय म्हणताय? मुंबई मॅन्शन कसं वाटलं तुम्हाला ते सांगा. मॅन्शनच मस्त वाटलं आहे ना? एकदम भारी. एक एक करून सांगा काय काय नोटीस केलं. चॉकलेट फाउंटेन. सगळ्यात पहिले मी बोलते. मी खूप दिवसांपासून गोड नाही खाल्लं आणि त्याच्यानंतर मी ते बघितलं, माझ्या तोंडात पाणी यायला लागलं. Oh माहिती my God. टास्क नंतर जे रिलॅक्स वाटणार आहे मसाज चेअरवर. हो यार. आणि त्याच्यासाठी जी भांडणं होणार आहेत सगळ्यांमध्ये पाणी भरायला नंबर लागतात ना तसं. पण मला म्हणजे बेडचं असं काय म्हणजे काय सिंगल बेड, डबल बेड, मग तिकडे पण भांडणं होणार आहे. कोणाचं सिंगल, कोणाचं डबल. अच्छा, मग तुम्ही असं ठरवून ठेवलंय का कोणाचं सिंगल कोणाचं डबल? I have never shared beds with anyone or rooms with anyone. I'm not sharing bed. सिंगल बेड होता, मी सिंगल. सगळ्यांना सिंगल. मी सिंगल. मग तू एकटीच राहा. काय मला चालेल, मी एकटी आली, मी एकटी चालेल. जे तू म्हणली आहेस ना की मी एकटी आहेस, मी एकटीच, मला फक्त एवढं ओपिनियन द्यायचं आहे की तुला कधी ना कधी कोणाची तरी गरज लागणारच आहे. मग तू असं नको बोलूस की मी एकटीच करेल आणि मी एकटीच आहे. तुम्ही रॅट रेस मध्ये नाही एक केलं तर सगळं तू रॅट रेस मध्ये जशी तू म्हटली ना. तुला काही ना काही ऍडजस्ट करावंच लागणार आहे. गायत्री, तुला आवडतं बेड शेअर करायला की नाही? आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम, पण मी प्रिफर नाही करणार. तुला आणि जर का काजलला आपण एका बेडवर सांगितलं की तुम्हाला शेअर करायचं आहे बेड, तर तिच्या या वागण्यामुळे मला आता ऍडजस्ट नाही करायचं तिच्यासोबत. बट इफ शी टेक्स अ स्टेप टुवर्ड्स मी, आय विल नॉट टेक 4 steps बॅक. आय विल ऑल्सो टेक अ स्टेप टुवर्ड्स हर. एकंदरीतच मुलांचं मला जरा भवितव्य धोक्यात दिसत. नाही, पण तसं नाही आहे. ऑफकोर्स तुम्ही सगळ्या इंडिपेंडेंट मुली आहात. तुमची स्वतःची एक आयडेंटिटी आहे, तुमचे स्वतःचे विचार आहेत आणि तेच आम्हाला हवेत या शोमध्ये, जे जेणेकरून त्या मुलांवर कसं ट्रेनिंग होतं, काय होतं आणि दॅट इज व्हॉट इज गोइंग टू मेक इट इंटरेस्टिंग. ओके, मुलांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं. मला वाटलं की स्टार्टिंगचे जे 3-4 पोरं होते दे वर व्हेरी स्वीट, असं कॉय, एकदम शाय. बट जे लास्टला 2-3 आले ना आणि ते असं काहीतरी बोलले, छोटे कपडे, इज्जत, असं सगळं खूप असं हर्ट झालं. आणि ऑब्व्हियसली ऐकायला चांगलं नाही वाटत, बिकॉज कपड्यांच्या पण पलीकडे बघितलं पाहिजे पोरींना. मे बी त्याच्यावरती माझी टकाटक होईल डेफिनेटली. टकाटक.
मला सांगा पटकन तुम्हाला काय वाटतं कोणाचं पेअरिंग कोणाबरोबर होईल? मी सांगू माझं अथर्व सोबतच असते मला असं वाटतंय. क्रिश. ओके. थोडा स्ट्रॉंग पण वाटतो, ऍब्स पण आहेत, तर मला पण त्याच्याकडे धनुष्यबाण होता जोहारवाला. अच्छा, शत्रुघ्न. मला त्याची पर्सनॅलिटी खूप आवडली, किंवा जो लास्ट आलेला जो माझ्या डोक्यात गेलाय, पण मला असं वाटतंय की मी कुठेतरी त्याचे मत बदलू शकीन. हे रामा. हा, रामा. आयदर शत्रुघ्न किंवा रामा बरोबर माझं व्हावं असं मला वाटतं. तुला असं वाटतं? येस सर, जो लास्टला ज्याला मी आन्सर केलं होतं वाघ्या, हा. सो त्याचे खूपच म्हणजे तो असाच आहे की हो. नाहीच म्हणजे नाहीच. हो. हे बदलणं इतकं इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी आणि ते पॉझिटिव्हलीच मी करणार. हे त्यांच्यासाठी नवीन लाईफ आहे, ओके. त्यामुळे हे ओके. बघणं आणि हे करणं तो आता नवीन नवीन शिकेल. आपण ज्यांच्याबद्दल एवढं सगळं बोलतोय ते तुम्हाला सगळ्यांना भेटायला खरं तर खूप आतुरतेने थांबलेत. तुम्हाला भेटायचंय मुलांना? हा, ओके. उघडा ते दरवाजे, उघडा. पाठवा रे मुलांना, पाठवा. ग्रँड एंट्री. कसं वाटत असेल त्यांना आता गाडीत बसून एंट्री अशी घेताना? ओ हो. बघ ना कधी नव्हतं बघितलं असं. बघ कसलं भारी झालं. खाली उतरल्यानंतर मी लगेच ते घर बघितलं, ते घराच्या बाहेरचे झाडं. पिक्चरमध्ये जसं पिक्चरमध्ये बघतो ना तसं मी असं पिक्चरमध्ये टीव्हीत बघत होतो, पण मला ती समक्ष डोळ्याने बघायला भेटलं. ओ भाई बाई पिंजरा 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 मुंबई. मुंबई लागा खरं. बॉम्बे बाबा बॉम्बे कसं वाटायला लागलं ते. प्लेस काय, बंगला काय, सजावट, शोनं आमच्यासाठी काय सजावट केलेलं होतं. माझ्या आयुष्यात तसला बंगला कधी नव्हता बघितला आणि स्वप्नात बी तसला कधी नव्हता आला. त्याच्यापेक्षा त्याचे कित्येक भारी बंगला ते मला त्याचा एक नजारा दिसला. गेटच एवढं मोठं होतं की आमचं घर पण नाही तेवढं मोठं. तेवढं मोठं यांचं गेटच आहे एवढं मोठं इथं. खुश आहेत ती लोक, एकदम खुश झाले, खुश आहेत. कातील म्हणा, कातील कातील रे भाई. कधी आलो नाही रे आपण इथे. कातील नाही, डेंजर वा. बाहेरून एवढा आहे म्हणलं तर आत गेल्यानंतर कसं असेल म्हणलं. ते आतमध्ये गेल्यानंतर कसं वाटेल म्हणून त्याची एक मला एक ही होती. कुठे जायचं नाही. ते फिगर आउट करतायत की कुठे काय कसं. चला इकडे मध्ये जायचं का? चला कुठं मध्ये बघून येऊ ना. चला चला चला. वा वा वा. दरवाजा खोलायचा प्रयत्न केला तर नाही का दरवाजा हा खुलतच नव्हता. हे काढायचं कसं आणि जायचं कसं म्हणलं मध्ये. आता आमच्या इकडे काढायचं म्हणलं ह्याला तर कडी बी नाही. ढकलायला गेलो तर ढकलला निघा नाही भीती. बाहेर वडाला बघितलं बाहेर बी निघा ना. त्यांना आता आत जायचंय पण त्यांना कळत नाही आत जायचं कसं. हे खोलतं कसं जा? खोलतं कसं? सिटी मधला त्यांचा हा अगदी पहिला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्यांना ते ऍक्च्युली एक कार्ड यूज करायचंय पण दे हॅव नो क्लू की ते केलं फिगर आउट. केलं बघ. साईडला बघितलं एटीएम सारखं कार्ड होतं तिथं. तसंच कार्ड पकडला आणि खरंच तो दरवाजा दार हा खुलला आणि मग आम्ही वाव. लोकांनो चल बाबा सिटीत. मग भावा सिटीत नाही स्वर्गात आलोय. लगेच आम्ही आतमध्ये तिथून गेलो. इकडं खुर्ची इकडं तसली खुर्ची. हे काय शिवाजी मुंबई भावा.
आई घर नाही स्वर्ग आहे स्वर्ग आहे स्वर्ग बरोबर बोलला ए पवन दादा काय झालं ए सोन्याची चमच सोन्याची चमच चेहरा दिसायला भाव येत नाही बघ ए भाई पुरा सोनाच काय त्याच्यात ते खाली काहीतरी हिंडत होतं मी म्हणलो ते कासव म्हणलं ए ग बसा काय करू नका त्याला सगळे थांबले गप झाले ए, इकडे या रे ते माग मग यायले. ते लांब पळाले. वरती चढताना मला पिक 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 अशी कशी स्टेपात होता तशी तशी लाईटा पडली त्यांना एक्सप्लोअर एवढं करायचंय की अजून कोणी बसलंच नाहीये. ए, इथनं दूर या ना दूर इथून हा निघत आहे का म्हणतात अल्लादीन अल्लादीन का चिराग चीन अल्लादीन का चिराग नहीं चीन मेरे ख्वाहिश पूरा कर दो मेरे को ऊपर लेके जाओ मेरा ख्वाहिश पूरा कर दो ए झोपासाठी बिस्तर रे भाई अरे मला कधी बघितलं होतं का आपण असं स्वप्नात पण नाही आमच्या घराकडे असलं की आम्ही निवांत फरशीवर एक वाकड टाकून आपण झोपून जातोय आणि इकडे आल्यावर बघितलं की एवढ्या एवढ्या मोठ्या गाद्या आणि एवढ्या मोठ्या गाद्या मी कधी जिंदगीत बघायला नव्हतो आम्ही तसले बोचके बांधतो आणि ती बोचकी उशाला घेतो पण ती तसले वेगळ्याच प्रकारचे उशा म्हणजे एकदम कापसासारखा लागायचे उशाला घेऊ हॅलो एव्हरीबॉडी अमृत नोनी आर्थो प्लस काय म्हणते बर्न डाऊन द पेन म्हणजे गुडघे गिडघे दुखत असाल तर मी तुम्हाला मालिश करून देतो ह्याच्या या मोठी इथं आरसं आणि एवढा आरसा म्हणजे आमच्यासाठी खूप झालं आणि इथं या आरशात मी समोर येऊन थांबल्यावर अखंडच दिसायला लागला आणि मला वाटायला लागलं की मी हिरो झालो आता तुझी बॉडी आता तर भाऊ प्रत्येकाला 3 महिन्यानंतरच इथून जायचं आहे तेच म्हणतो मी प्रत्येक जण लय भारी ही गोष्ट खूप चांगली झाली कारण जर का हे त्यांना आवडलं तर ती जिद्द निर्माण होईल की नाही आपल्याला इकडे थांबायचंय आपल्याला जिंकायचंय आपल्याला सिरियसली खेळायचंय. इकडे इकडे बघ अरे वा वा मिक्सर साठी ताड्या गाडीतनं खाली उतारलो तिथं एक बाहेर असं ज्यूस ब्यूस ठेवली अक्कल म्हणजे कलिंगड अननस नारळ त्यातनं आतलं सगळं काढले त्यात फक्त ज्यूस मग ती घेतलं आम्ही प्यायला चला कुठे जायचं वर जायचं वर हार्डच आहे की रे ते कसलं भारी वाटते रे एक नंबर एक नंबर आहे भाई उघड दरवाजा चल दोन्ही हाताना पण उघडते थांबा आपाप उघडत असेल उघडायचं रे या दरवाजाला कसं उघडायचं ते प्रश्न पडला की कोडी नाही चाबी नाही तर कसं उघडायचं मग ओरे लाला ओ लाला खुळ्यात जत्रा झाली अरे आत बघ कसलंय खरंच काय ओ लाला ओ लाला झिंगालाला. अरे उघडते की नाहीये बटन दाबून पाहतात तरी नाही उघडत सर्व करून पाहिलं मला वाटलं फोडू
मग फोडतोय कशाचं काय परत आणि करून ओरडायचं. मला पहिली बॅच ऍक्च्युली जरा डम वाटलेली की त्यांना नाही कळणार, पण हे काय हो ना हे तरी मोठे आहेत. डिजी टपाल आलंय. सगळ्या गावरान ब्रोंना श्रेयस दादाचा नमस्कार. तुम्हा सर्वांचं या मुंबई मॅन्शन मध्ये खूप खूप स्वागत. बरं, हा दरवाजा उघडण्यासाठी तिकडे एका एन्व्हलप मध्ये या दरवाजाची किल्ली ठेवली आहे. ती किल्ली घ्या, दार उघडा आणि तुमच्या स्वप्नांना वाट करून द्या. बघा, घाबरू नका, घाबरू नका. मला कल्पना आहे की तुमच्यासाठी हे सगळं खूप नवीन आहे. काय आहे, जेव्हा पहिल्यांदा मी असं कार्ड बघितलं ना तेव्हा मी गोंधळलो होतो. मग लक्षात आलं की हे कार्ड म्हणजेच किल्ली आहे. काय करायचंय, हे कार्ड घ्यायचं आणि या बॉक्सला असं टच करायचं की दरवाजा ऑटोमॅटिक उघडेल. हा, या मग देवाचं नाव आणि करा सुरुवात. हॅव फन ब्रो. उघडला बाबा, उघडला. उघडल्यावर मग काय हो, असं वाटलं की दुनियात आले कुठल्या तरी नवीन. एक नंबर. नवीनच काय ते कारंजा कसला होता. आयला म्हणजे काहीतरी अँटिकच आहे. आपले पोरं आले वाटतं. चला चला. एवढा मोठा हॉल ठेव, पायऱ्या उतरून तिथं अख्खी आमच्या आळी बसेल एवढं मोठं हॉल. अरे कसला आहे स्वर्ग आहे स्वर्ग. स्वर्ग नाही, महाग स्वर्ग आहे. वा वा वा, तेरा महबूबा आहे. वा वा. बघतो तर असं बसायला डायनिंग टेबल, जेवायला ग्लास बिलास प्यायला, स्वच्छता असं टाप टीप सगळं व्यवस्थित. आमचं किचन आपलं त्याचं बोलायला नको, लय घाण आहे तिथं. नंतर तालमीतली पोरं मलाच मारतील धरून. मी काय सांगालो भावानो, आपल्याला राहायचं इथं, त्यामुळे चप्पल काढायचं. चला आपण कुठं काढायचं तिथं साईडला काढायचं. कोपऱ्यात चपलं काढायचं. इथे कोपऱ्यात चपला काढू आणि इथे बसा सगळे. ए चप्पल तिकडे काढा म्हणून 100 वेळा सांगितलं. कळकळीत आणि विनंती मागितली तुमच्याकडनं. सगळ्यांनी चपला काढल्या. पण घरात असं डायरेक्ट चप्पल घालून जाणार नाही तिथं. आपलं घर आहे म्हटल्यावर मला वाटलं स्टँड केले का काही चप्पलाला, तर कुठली एवढी एवढी खोकी गेलेली ते त्या खोक्यात आत ढकलायचं चप्पल. आज प्रत्येक फ्रीज उघडतोय कोण, त्या बाटल्या काय पितोय या नग, ते फळं बिळं ठेवलेली सगळा इस्कूट करून टाकला की पोरांनी. अरे पाणी कसलं आहे. पाणी प्यायला गेलो आणि ते काळच पाणी होतं. कसलं काय होतं कोणाडो, पाणी काळावाड झार लागलं. आयला म्हणले गटरीत पाणी आणून भरून ठेवले काय. पाणी प्यायला गेलो, ते बेसिंगचं चालू केलं पाणी. ते घेऊन घेतलं, कडू लागलं तिला. पाणी तर कुठे पाणी, ते पाणी नाही हे. पाणी कुठे पाणी. हे महाराज, अरे आवळायला लागली हे. हा आता आवडली म्हणजे दाबते असं मोडून कुठं तरी मला. काय बघताय त्या मालिश पुढची बघितल्यावर माझं डोकं हल्लं. घरी तर आम्ही हाताने दाबतो, हाताने मालिश करतो. इकडे तर मशीन आहे, पहिल्यांदाच पाहिलं मी ते मशीन. पण घालून असं असं मुक्या मारित आहे. 6 करीत ती घरी न्यावं असं वाटू राहिलं. 6 करीत ती. 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 6 करीत
देव शोधायचे आहेत आपल्याला देवारात. Fast म्हणाले, हा? लवकर लवकर तिथे कुठं काय रे? लवकर उडका. घरात देवारा लागतोय आपल्याला. आपण घरात देव ठेवतोय देवारात म्हटलं आपल्या घरात पण देवला पाहिजेच की आपल्याला. मग मी देव उडकायला लावलो. देवारा आपला आहे गीत गावला की देवारा. दादा इथं देवर आहे देऊळ देव कुठं आहे देव दीपक मला खूप ऍट इन्स्पायर दिस केलं. पॉइंट माहितीये म्हणजे मला जी सगळीच- काल ही मुलं वाटलेली आणि मी जे आता आपण जे बघितलं त्यांचं सगळ्या रिॲक्शन्स ऍट दिस पॉइंट मला कोणीही याच्या हो, sir. Exactly. जेन्युइन वाटतात सगळे. सो मुलींनो सगळी मुलं आता विलामध्ये आली आहेत. यू गाईज एन्जॉय बघून घ्या कोणा कोण कसं आहे काय बोलतंय सगळं बघून घ्या. ओके पेअरिंगसाठी तुम्हाला मदत होईल त्या गोष्टीची. ओके आपण आता स्ट्रेट विलामध्ये भेटू. ओके ऑल राईट बाय बाय एन्जॉय एन्जॉय टेक केअर बाय. आपले गावरान ब्रो तर मुंबई मॅन्शन मध्ये जीवाची मुंबई करतायत बॉस. पण मला एक्साइटमेंट या गोष्टीची आहे की सिटी सुंदरी इकडे आल्यानंतर आणि मॅन्शन मध्ये गेल्यानंतर यांची रिॲक्शन नक्की काय असणार आहे. अरे आल्या 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 आपल्या मुली आल्या. या 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 मुलींनो या 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 काय कसं वाटतंय आर यू एक्साइटेड. हा मुंबई मॅन्शन मध्ये जायचंय आतमध्ये. सो सिटी सुंदरींनो गावरान ब्रोंना भेटायला एक्साइटेड आहात का. गायत्री चल हो क्या बात. नाईस हो हो म्हणजे अमेझिंग फाउंटेन. बापरे. तिकडे पायाचा आवाज आला टपाक टप पुरी आल्या बाबा पुरी आली. बस 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 तू बस. एकट्या कोपऱ्याला एक पाठीमागच्या कोपऱ्याला उशा घेऊन लपेल. कुणाला कुठे पळू का बसू झालेलं असे तोंड पाडून सगळी इकडे तिकडे पळायला लागली ते. मस्ती करू नको. हॅलो एव्हरीबॉडी. बरे आहेत बरे भारी वाटतंय. नमस्कार नमस्कार नमस्कार. ते मुलीच अशा आले खाली डायरेक्ट म्हणजे आमच्याकडे आले ते म्हणजे भीती वाटायला लागत होती. थरथर कापत होती. एखाद्या पिक्चर मध्ये हिरोईन असते ना ते हिरोईन हा असं वाटलं मला. काय भावांनो कसं वाटतंय. हा एक नंबर ना. कसं वाटलं घर भारी वाटलं. व्यवस्थित. बरं या काळ्या पाण्याची कोणाकोणाला भीती वाटली होती. मी दाखवते ये ये आणि ये बघ. इथे हा. ये मी तुला दाखवते. पिऊन दाखवा पाणी पिऊन दाखवा. हा पाणी वेगळं आहे ते. पाणी ते छान पाणी आहे ते स्वच्छ आहे. स्वच्छ आहे ते दिसायला बघा. मला वाटलं कसं वाटलं. ते दिसायला काळा पाणी आहे पण ऋषिकेश? ते स्वच्छ आहे. काय problem? वेगळं लागलं हा वेगळं लागलं काय ते. थोडं वेगळं लागलं. बघू दे मी पण पिऊन बघतो. हो द्या. थँक्यू. चांगलं आहे ना. है ना? थोडं हलकं वाटतं है ना. दीपक भाऊ
तो कासव कुठे गेला कासव? होय तिकडे हा होय तिकडे कुठे? होय तिकडे काय काय झालं काय त्याचं काय झालं? अरे याल तर मागा मागा आम्ही कसं कसं चाललेलं तसं. पाठलाग करत होतो वय. बघू मला दाखव काय होतं त्याचं. तिने सांगितलं की आता हा? हा एक रोबो आहे. ते सगळीकडे फिरतं आणि घर साफ करतं. रामा आणि गायत्री तुम्ही असे वरती चढत जा बघू पायऱ्या. चला लेट्स गो भावा. आणि हे जे असे लाईट लागत जातात हे तुमची रिॲक्शन बघितली कसं वाटलंय तुम्हाला? मज्जा आली ना? मला पण परत एकदा बघायचं होतं. मला पण जाम मज्जा आली. नाही या सगळे वरती जाऊया. वा 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 वा. हे आहे महिला घर म्हणजे मुलींची राहायची खोली. हो. ओके. आता मी तुम्हाला मुलांची राहायची खोली दाखवतो. ओके. मुलांची खोली. ओके. ही मुलांची राहायची खोली जिथे मुली अजिबात अलाउड नाही आणि ती मुलींची राहायची खोली जिथे मुलं अजिबात अलाउड नाही. ओके. तुम्ही इतका वेळ इकडे होता मुलांनो, तुम्ही ठरवलं असेलच कोण कुठे झोपणार आहे. एवढा मोठा रूम आयुष्यात पहिला नव्हतं. एवढे 12 खाटा पडेल. कोण कुठं झोपायचं कोण कुठं झोपायचं कोण कुठं. मी ठरवलं होतं मी इथं झोपणार आहे. त्या इथे कोपऱ्यात हा मी इथं ठरवलं होतं झोपणार. तिकडे इथं मला तर गादी भेटली, पलंग आणि उशा गोदडी एकदम सर्व एकदम व्यवस्थित होतं. ते डायरेक्ट पांघरलं का झोपून जायचं असं एकदम खूपच छान होतं. ते हाताने शिवलेलं असतं काही गाद्या ते त्याच्यावर झोपलो मी. अशी गादीवर झोपलो नव्हतं. ते शरीर दुखायचं पूर्ण. पण याच्यावर नाही. याच्यावर हे खूपच छान चांगलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पण मुली 13 आहेत आणि बेड 12 आहेत. बहुत नाइंसाफी है. जर बेड 12 दिलेत म्हणजे त्या 13 मुलींमधली एक मुलगी घरी जाणार, तिला झोपण्यासाठी पण जागा नाही ठेवली आहे एवढं कन्फर्म होतं. मोगॅम्बो. काय करणार तुम्ही? नवीन बेड आणून द्या. हो की नाही? किंवा असं पण होऊ शकतं नाही तर कोणाला तरी एकाला घरी जावं लागेल. म्हणजे काय 12 जण व्यवस्थित इकडे म्हणजे पहिल्याच दिवशी हा तिघी म्हणजे ऍडजस्ट करायचं ना सगळं. नक्की पाठवू नका कोणाला. आपण करूयात काहीतरी. यू डिसाइड. कळालं मला पण एवढं गुडी गुडी कशाला हवंय. एक कॉम्पिटिशन कमी होईल ना. जाऊ दे ना. डे 1 ना ऑफकोर्स. मुलांनो तुम्ही बाहेर आलात पण कोणीही आतमध्ये आलं नाही ह्याचा मला खरंच तुमचा खूप अभिमान आहे. या आपण महिला घरमध्ये बसूया सगळेजण. या आता मी आहे बरोबर तर काही टेन्शन नाही. चला. हा? या रे अरे ये रे रामा ये. छोटीशी सूचना तुम्हाला आता द्यायची. आता मी तुम्हाला सांगितलं की मुलांनी मुलींच्या रूममध्ये जायचं नाही, मुलींनी मुलांच्या रूममध्ये जायचं नाही. हा नियम रात्रीसाठी. ओके. दिवसा जर का तुम्हाला मेंटरिंगसाठी ट्रेनिंगसाठी गाईड करायसाठी जायचं असेल एकमेकांच्या रूममध्ये तर मुलांच्या रूममध्ये जायचं असेल तर तुम्ही गावरान बॉईजची परमिशन घ्या आणि जा. आणि मुलींच्या रूममध्ये यायचं असेल तर तुम्ही आपल्या सिटी सुंदरींची परमिशन घ्या आणि येऊ शकता. ओके. चला आपण खाली जाऊया सगळ्यांनी. चलो काम. सो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. आता कसं वाटतंय? गार वाटते आता हे सिटीत गाव गाजतंय. आपली परंपरा आहे अतिथी देवो भव. ओके. तर आपले हे जे सगळे गावरान ब्रोज आहेत ओके हे सगळे आपले अतिथी आहेत. ओके. सो अतिथीची सेवा करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे जे काय त्यांची इच्छा असेल ते आपल्याला सांगतील आणि आपण प्रयत्न करून त्यांना इम्प्रेस करायचं आहे. जेणेकरून जर का ती इच्छा आपण त्यांची पूर्ण केली तर आपल्याला कळेल
की कुठली टीम जास्त स्ट्रॉंग आहे, कुठली टीम सगळ्यात बेस्ट आहे ती कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी. कालपासून विचारताय की टीम कशा होणार आहे, पेअरिंग कसं होणार आहे, है ना. ही जी टास्क आहे आपली छोटीशी आता जी आपण करणार आहोत त्याच्या थ्रू ते कळणार आहे. ओके, सो जस्ट गिव्ह इट युअर बेस्ट शॉट. Okay. All right, guys. I will see you in a little while. Chal, Bhawa. तर चल मी तुला एक स्टेप शिकवते. बायकोनी जर बघितलं पायतान मारेल. त्या दिवशी मला स्वतःला डायजेस्ट नव्हतं झालं की आपण लगेच कसं जाऊन, कारण पहिला दिवस होता त्यांचाही, तर त्यांच्याशी थोडंसं जलप होणं हे मला अप्रोप्रिएट वाटलं. माझं नाव काय? भाग्यश्री. भाग्यश्री. नाही तर श्री बोलू शकतोस तू. काय पण भारी केलं की काय करायचं? येस. जास्त नका चालू डोके. इकडे तिकडे सगळ्यांना बोलून गेलून हे करल्याने ते या माका चॉईस करते की ना तुका चॉईस करते ना, मी आता गप्प बसलो. इथे गेल्यानंतर त्या म्हणल्यात ना ह्या म्हणल्यात त्या इकडे तिकडे फिरून घेतो राहिलो. इजी टोके. माझा भाषा पोलिश आहे. इंग्लिश नाही है. हिंदी है, नाही. मराठी आहे. तुमची भाषा मराठीत आहे, मराठी आहे. माझा भाषा पोलिश आहे. ठीक आहे. आभारी आहे. हाँ, आभार. पोलिश मध्ये जिंकूया. मेरे तो एक शब्द पोलिश मध्ये हाँ. बोल, ठीक आहे. समझे. तू जिंकूया आणि मी जय जोहार. तू जिंकूया. नाही, तू नाही. तू बोल जिंकूया. हाँ, जिंकूया. जिंकूया. हाँ. जय जोहार. जय जोहार. मी बघितला तुमचा व्हिडिओ काल. मला खूप भारी वाटला. Oh my God. घातलं की ना. ओ शिट यार, तुमच्या तर 3-4 टाइम्स माझ्यापेक्षा जास्त आहे. बनवून दिली असती ना मी तुम्हाला, मी सेवा केली असती तुमची थोडी. एवढी पण नको. एवढी सुवर्ण संधी मिळाली आहे तुम्हाला मुलींकडून सेवा करून घेण्याची. सर म्हणून त्याचा फायदा घ्यायचा नसतो. आई ग, किती गोड. मला खूप आवडतात तुमचे विचार. तुम्हाला माझ्याबद्दल काही जाणायचं? त्या संग बोललो, पण बोलताना माझं दिल धाड 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 करायला लागलं. आता म्हणलं आता बीपी वाढतोय का काय, मरतोय का जगतोय हेच कळना. आम्ही कुठल्या काय पोरी बघतोय हो, तेव्हा असं जरा वाटलं जरा धाड धाड धाड. तुमच्यासाठी काय करतो? लाजताय का तुम्ही? मीच तुम्हाला सगळे प्रश्न विचार, तुम्ही पण विचारा काही. 2 मिनिटं आहे. 2 मिनिट. बोलत होतो. 1 मिनिट. मग मॉडेलिंग थोडंसं मी तुला शिकवू शकतो तरी पण. तुला जर पटलं तर. नाही, मॉडेलिंग नको, दुसरं काहीतरी बघू. हा घे. तुला थंडी नाही वाजत? थंडी वाजायला त्याला आता. काजल दीदीने आणून दिली. गेली का? जे घरी कोण कोण आहे? आई, वडील, दोघे भाऊ आणि मी. दो भाऊ. माझे कुटुंब आई, बाप, वडील. बदिल. हा. वडील. बदिल. वदिल. दिल. बदिल. हा, ठीक आहे चालेल. मला मराठी शिवकार. मी तुला शिकवणार. 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 हा. हाय फाय. मी तुझ्यासाठी एक छोटीशी उखाणा पण प्रिपेअर केली होती. टेबलावर ताटात वाटी, विजय मला तू पाहिजे ॲज माय साथी. क्रिटिकल कंडिशन. आता तुम्हाला विचारलं की इम्प्रेस करायला सांगा, मग तुम्ही काय सांगाल? मी काय करू तुमच्यासाठी? की तुम्ही असंच बोलाल की ना काय करायची गरज नाही, मी हिला घेतोय माझी मेंटर, असं सांगणार आहे का?
मी तुझ्यासाठी काय पण करीन. मी तुझ्या म्हणजे मी पण तुझ्यासाठी काय पण करेन. जिंकूया जय जवान. जिंकूया. हा, शाबाश. हाय फाय. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. मी जायच्या आधी तुम्हाला जे सांगून गेलो होतो की अतिथी देवो भव, त्यांना आपल्याला इम्प्रेस करायचंय, त्यांची सेवा करायची आहे. सो तुम्ही सगळ्यांनी योग्य रीतीने सेवा करायचा प्रयत्न केला असेल असं मी समजतो, हो केला. कारण तुम्ही मला नाही सांगितलं तरी मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हा गमछा तुझ्याकडे नव्हता ना काजल? मला रामाने दिला. रामा? हा? बरं वाटत नव्हतं जरासं. अच्छा. हो, हो, हो. अरे काल तू तिथून ते गमछा देईपर्यंत फारच तू चिंकी फास्ट आहेस रे. खुशचा गमचा त्याचा नाही. क्रिशचा गमछा तू दिलास आणि तो तिकडे कुडकुडतोय. रग आहे ना वर. शत्रुघ्नला तर इंग्लिश पण यायला लागलं हो ना. इंग्लिश मारायला लागलं की काही शब्द आहे ना ते समजून घेतो आणि समजलं जातं ना ते त्यांच्याशी पण. अच्छा, काय काय एक पॉलिश शब्द. पॉलिश पण शिकला? हा. हो. आपण म्हणजे साधारण आता मराठी, मग थोडा आपण हिंदी, मग इंग्लिश वगैरे. तू डायरेक्ट पळण. शाबास शाबास मित्रा. ऋषिकेश, पैलवान. तुला काय शिकवलं? हा कसं बघू? काही पण भारी गेलं की हा ते असं करणार आणि त्यांच्या इकडे असं करतात. तर मी म्हटलं आता मी काय भारी केलं की मी असं करीन. अच्छा. नाव इज अ टाइम की आपण आपल्या गावरान ब्रोजना विचारणार आहोत. सगळ्यांशी बोलणं झालंय, त्यांना कळलंय आता कोण कसं आहे, काय कोणाची स्ट्रेंथ काय आहे, की आपल्याला जर काय कॉन्टेस्टमध्ये जिंकायचं असेल तर आपल्याला कोण आपली मेंटर पाहिजे त्यांना कळलंय. रामापासून आपण सुरुवात करूया. आणि रामा, तुला जी वाटते की जी सिटी सुंदरी तुला कॉन्टेस्ट जिंकवण्यासाठी मदत करेल, तुझ्यासाठी एकदम करेक्ट असेल, तू यायचंय, ते गुलाबाचं फूल घ्यायचंय आणि त्या सिटी सुंदरीला ते फूल द्यायचं. ओके, स्टार्ट. जी सिटी सुंदरी या कॉन्टेस्टमध्ये तुझी चांगली ट्रेनर होईल, गाईड होईल, मेंटर होईल, तिला तुला ते फूल द्यायचं. वा. अजून एक गोष्ट सांगतो मी की आता रामानी अक्षताला फूल दिलंय, त्याचा अर्थ अजून कोणी अक्षताला फूल देऊ शकत नाही असं नाहीये. कोणालाही वाटलं की मला पण अक्षताला फूल द्यायचंय, ते तिला फूल देऊ शकतात. नेक्स्ट, क्रिश. ती इंग्लिश खूप चांगली बोलते आणि जेव्हा जेव्हा ती मराठी बोलते ना, मनाला खूप आनंद होतो. मला मराठी शिवकार. अथर्वराव, तुम्ही या आता. घेते का जाऊन, कसं काय देऊ मी? अरे बापरे. घेते का जाऊन तू तुझं? फुल देणं माझ्यासाठी एवढं कठीण होतं की काळजाव दगड म्हणजे एकदम असा चिंध्या झाल्या हो पार. देताना असं लय बेकार वाटलं काहीतरी. आम्ही कोणालाच दिलं नाही पहिल्यांदा. तिने उगाच घेतलं, नाही घेतलं, तिला फेकून म्हणजे काय करता म्हणून आपलं. एक फुल झालं, 2 फुल झालं. ज्या पोरांनी मला इंटरेस्ट दाखवला होता त्यांनीही मला रोज नाही दिलं. माझं म्हणणं होतं अक्षताला गुलाब द्यायचा, पण मी परत आणि विचार केला, म्हटलं जॉयनाला द्यायचं गुलाब. तर आली गुरलीनच मध्ये, तिला देऊ का हिला देऊ झालं मला. मीच कन्फ्यूज झालो. शेवटी 3-4 मुलं बाकी होती आणि त्यातल्या 2 मुलांकडून मला होप होती कोणीतरी एक मला गुलाब देईलच.
मी उठलो, फुल घेतलो. माझ्या मनात 2 मुली होत्या, एक किमया आणि एक काजल. अचानक काय झालं कोणास ठाऊक मला माहित नाही की लगेच मी काजलकडे माझा पाय फिरला आणि आपलं काजलला फुल घेऊन टाकलं. ओके ठीक आहे. अर्जुन भाऊ या. अर्जुनचं जेव्हा टर्न आलं तेव्हा मला असं वाटलं की ही विल गिव्ह द रोज टू मी. मी शॉक्ड आहे. या ऋषिकेश भाऊ या. पिवळा टी शर्ट पिवळं फूल, कोण आहे ती ब्युटीफुल. एकच द्यायचं का 2 द्यायचे? एक एक. आता अवघड झालं. सगळ्यांचा हावभाव बघितला मी ना, आयला म्हणजे ही डॅशिंग आहे, ही जरा गरीब गाय आहे. ऋषिकेश तू ठरव बाबा. गरीब गाय गायत्री वाटल्या मला. मार्किमस असं वाटलं की रेवती आहे, मग मार्किमस आणि आपण जमन म्हणलं असं. बाबा मिक्सन. लास्ट रोज होतं माझं, असं होतं की एकाने तरी रोज द्यावं. पण जर तुम्हाला दिलंच Yeah, that's swag. That's swag. Oh. आणि ते नाही झालं. आय थिंक आय डिझर्व द रोज. एकही गुलाब मी डिझर्व नाही करत. म्हणजे लाईक हे मला खूप विचित्र फिलिंग होती. मला एवढं ओव्हरवेल्म झालं की मला असं वाटलं की मी हा विला सोडून जाऊ पडून. पहिल्याच दिवशी मी हारले. तनुश्री, प्रणाली आणि किमया, काय वाटतं कुठे कमी पडलात तुम्ही? मी ट्राय केलं माझ्या एंडनी. थोडं चिटचाट झालंय सगळ्यांशी आणि मला असं वाटतंय की मे बी मी एकाकडेच स्टिक अराउंड झाली होती आणि मी एकालाच कन्व्हिन्स करायचं ट्राय करत होती. तर मे बी दॅट वॉज माय फॉल्ट. तुला काय वाटतं अनुश्री? मला असं वाटलं की आजचा जो दिवस आहे तो आपण एक छान घालूयात, एकमेकांबद्दल गोष्टी जाणून घेऊयात आणि पर्सनली जाऊन असं हे करायचंच नव्हतं की मी इंटरॅक्ट करते, तुझ्याशी गोड गोड बोलेन आणि देन मग आपली ओळख होईल, मग तो मला चूज करेल. सो मला हे नको होतं. पण बेटा ती ऍक्टिव्हिटी तर तीच होती ना. मला आधी मैत्री बनवायची होती. माझ्याच्यानी झाले नाही बहुतेक. अनफॉर्च्युनेटली झालंय असं की आता या गोष्टीमुळे कदाचित कोणाला तरी घरी पण जावं लागेल. मला असं वाटलं की शो मध्ये दाखवायच्या आधीच भरपूर लोकांनी मला जज केलं की मी एक चांगली मेंटॉर नाही होऊ शकत.